आम्हाला बोला शॉर्टकटमध्ये 2 मिनिटात पोहोचलो. 15 मिनिटं झाली हे गावतातून चालतोय. घर मिळालं काय रे? गोवाला कोकण दाखवा, हैया जाते हो दाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, हैया हो हैया हो. मंडळी, काल रात्रीचा स्टे आमचा सुहास गावडेच्या घरी होता आंबोलीमध्ये, चौकुळ. सो वातावरण खूप मस्त आहे इकडे. आता उठलोय, आता फ्रेश वगैरे होणार. मला पण दाखवतो त्याचं घर कसं आहे आणि आंबोली गाव वरून कसं दिसतं तेही दाखवतो. आवडीच्या घरी आता काय सगळं फ्रेश होतोय, पण आम्हाला गाडीची चावीच भेटत नाही. आता करायचं काय? आता विषय असा आहे की कोणाला आठवत नाही गाडीची चावी ठेवलंय कुठे. चला पाणी दाखवूया. चला पाणी काढूया आणि मस्तपैकी आंघोळ करूया आता. आणि हे बाहेर पडवी. हे असं आपल्या सुहास गावडेचं घर बघा. हॉल लेफ्टला एक खोली आहे, बघूया. आहे माचा. किचन मध्ये जाऊया. हे किचन मगाशी कसं होतं, मगाशी पाणी वगैरे तापवत होतं आपण, त्याच्यामुळे चूल बिल पेटवली होती. इकडे एक खोली आहे. इकडे बाथरूम आहे. बाथरूम मध्ये एक मोठा माणूस आहे आपला, ॲनाकोंडा. आणि ही आहे बाहेरची टूर. ही आहे पडवी नाही, काय बोलतात रे हिला, अंगण. हे अंगण. आणि अंगणात असलेला हा घराचा मालक नाही ॲक्च्युली, हा इथला पाहुणा आहे. घराच्या पप्पांच्या नावावर आहे. हां. आणि हा अजून दुःखी आत्मा आहे. आता 5 डिसेंबरला जाईल तेव्हा व्यवस्थित होईल. आणि ही घराच्या बाजूला एक बावडी आहे. बावडीतलं पाणी आम्ही मस्तपैकी पियालोय. आता चार्ज झालोय. बावडी मस्त खोल आहे. हे असा बावडीच्या बाजूला घर. आंबोलीतील सुंदर निसर्गात सुहासच्या घरी स्टे केल्यानंतर आम्ही आजचा प्रवास सुरू केला तो हिरण्यकेशी मंदिराच्या दिशेने. तर मंडळी, आत्ता आपण आलोय आंबोलीमध्ये असलेल्या हिरण्यकेशी मंदिरामध्ये. सो आता बघूया आपण जाऊन की ते मंदिर कसं आहे. हिरण्यकेशी मंदिर हे कोकणातील आंबोलीजवळ वसलेलं एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथून उगम पावणारी हिरण्यकेशी नदी. मंदिराच्या परिसरात एक गुहा आहे, जिथून ही नदी बाहेर येताना दिसते. आजूबाजूला दाट जंगल, हिरवळ आणि शांत वातावरण असल्यामुळे इथे खूपच प्रसन्नता जाणवते. निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. हे ठिकाण
पर्यटक आणि भाविक या दोघांसाठीही खास आहे. विशेषतः पावसाळ्यात इथलं सौंदर्य अजून खुलून दिसतं. आपलं हिरण्यकेशी देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे कुठे रे, महादेवगड पॉईंट जो आंबोलीमध्येच आहे. सो चला तर आता काय वेळ न घालवता आपण महादेवगड पॉईंटला जाऊया. ऊन खूप आहे पण हवेत गारवा आहे. चलो चलो. हिरण्यकेशी करून आम्ही आत्ता आलो आहे ते महादेवगड जवळ. महादेवगड हे असंच एक लोकेशन आहे जे आंबोलीमध्ये वसलेलं आहे. सो चला तर आपण आता जाऊया महादेवगडाच्या दिशेने. हे आपले मित्रमंडळी चालले आहेत पुढे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे असलेला महादेवगड हा एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हिल फोर्ट आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 600 ते 700 मीटर उंचीवर वसलेला हा गड हिरव्यागार दऱ्या, धबधबे आणि धुक्यांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. आंबोली गावापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे पोहोचणं खूप सोपं आहे. हा गड पर्यटकांसाठी एक उत्तम व्ह्यू पॉइंट म्हणून ओळखला जातो. वरून दिसणारे निसर्गाचे अप्रतिम दृश्य मन मोहून टाकतात. महादेवगडावरून मनोहरगडाचं क्लिअर इथून दर्शन होतं. हे बघा इथे हा आहे हा मनोहरगड. हे बघा ढगांची सावली कशी खाली आहे. अरे अरे महादेव गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण चाललोय सुहास गावडेच्या बागेत. त्यांची पण बाग आहे. बघूया त्या बागेत काय काय आहे. वाड्यात चाललोय की ट्रेकिंगला आलोय काय कळत नाही. हे चपला हातात आहेत, खाली पाणी भरलंय काय. मला असा एक्सपिरियन्स होतोय की मी ट्रेकिंगला आलो इकडे. अरे देवा. आम्हाला बोला शॉर्टकट मध्ये 2 मिनिटात पोहोचलो. 15 मिनिटं झाली हे गावतातून चालतोय. घर मिळालं काय रे सुहास गावडे. त्यालाच माहिती नाही की त्याचं घर कुठे आहे. तर काय बोलायचं बोंबलायचं. हे बघा कुठे चाललेत सगळेजण आपापल्या मार्गाने चालले. हाय एक अर्धा तिकडे एक इकडे. हे बघा हे सामान काय सोडणार नाही. तुम्ही दोघं इथंच बसा. महादेवगडावरती दर्शन करून आम्ही सुहासच्या वाडीमध्ये आलोय.
सो वाडीमध्ये तिथे त्याचे आईबाबा राहतात. सो त्यांना भेटण्यासाठी आता आम्ही चाललो आहे. गाडी लावल्यापासून 15 मिनटं झाली चालतो आहे. आजचा आमचा डे 4 आहे मालवणमध्ये, मालवण सावंतवाडीमध्ये. आता रस्ता शोधत चाललो आहे. बट इथे सुहासच्या आईबाबांना भेटून झाल्यानंतर त्याची वाडी बघणार आहे आम्ही. वाडीत त्याची माडाची झाडं आहेत आणि ती झाडं बघून झाल्यानंतर आणि आईबाबांना भेटल्यावरती आम्ही जाणार आहे जेवायला ते त्याच्या सासरी. मस्तपैकी जेवणाची सोय केली आणि त्याच्यानंतर तिथून मग आम्ही सावंतवाडीत जाणार आहे. सुहासच्या वाडीमध्ये येऊन पोचलेलो आहे आपण. आणि हे बघा शाळे काढतो आता पडलेलं आहे. दोन्ही पडल्यात. यांचं कधी संपणार नाही लव्ह स्टोरी. ते गोक्रो मध्ये आमच्या दोघांना पण घेऊ. हा यांची लव्ह स्टोरी अख्ख्या आमच्या ट्रिपमध्ये काही संपली नाही. युट्यूबला येणार ना हे. हा हे युट्यूबला येणार. आणि नाही रात्री किती वाजता? 10 वाजता ना. रात्री फक्त बोलतो आम्हाला भांडी घासायला भेटत रात्री नाही. 10 वाजता आपलं काम आहे भांडी घासणं. चला भांडी घासणं बस. ओके माझं शाळा वाट बघते. चला नारळ पाणी पी. काय थांबा आधी नारळ पाणी पिऊया. हो आलं थांबा. डाळ खातो जरा थांबा. संपला इथे कोण ठेवत नाही बघा. इकडे बघा. बघा शाळा काढायची पद्धत. हे आहे सुहासचे पप्पा. हा नाही बोलणार. कोकणची माणसं साधी बोली कोकणची माणसं साधी भोळी असतात त्यांच्या बदली शहाळी. त्यांच्या अंगात बदली शहाळी. जाते हो नाकवा तुझ्या गोवाला कोकण दाखवा. हैया जाते हो दाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो. लाईक सबस्क्राईब. येस तुझा काय आहे? एका घे एका घे. या का म्हणतात नारळ. बघा या का म्हणताय नारळाची शाळा. ती तोंडात जातली डायरेक्ट आहे ना. आईला दाखवले की डायरेक्ट तोंडात जातली. पूर्ण जागाच देव का भेटला मोठा भेटला. हे बघ होय. मी कळला ना माझा मोठा भेटला बघ. कळला ना माझा पण एवढा अक्काच्या अक्का. एक नंबर खाऊ जा खाऊ जा. यामने एक नंबर. हे सुहासचं वाडीतलं घर आहे. अरे बागेतलं घर आहे. हे आपले काका आपल्याला मुंबईला न्यायला एक एक नारळ शाळी देत आहेत. कारण कोकणची माणसं गोड असतात. म्हणून शाळी शाळी.
सगळ्यांना काकाने एक एक नारळ दिलाय. अरे काकांकू धन्यवाद. अरे मी बरोबर चाललो होतो. हे नाही रम्या. काका चला. वास्तुपुरुष जोश असा. हे बघा इकडे इकडे याच्या घरी पण भांबुडाचा पाला आहे. म्हणजे अजून 1 महिन्यानं आलो ना मस्त की पुपटी होणार. हा भांबुड्याचं पाला बरोबर. चला आता आपण जंगलातल्या वाटेने आपल्या जाऊया गाडीच्या दिशेने. हा बघा आवाज येतो इथं. वोल्ट 440 करंट माझा तुम्हाला सोसल का. तुम्हाला सोसल का. करायचा नाही नाद करायचा नाही. कोसळलो हे गणलो आणि याचं नारळ हिलय. हाय हाय पडलोय. आपण आता वाट चुकलोय. त्या मेन माणसाच्या घरी आलो होतो तो हरवलाय आणि आम्ही 7 जण दुसऱ्याच रोडने आलोय. आता काय करायचं. चला आम्हाला सवय आहे. आम्ही भटकंती करणारी माणसं. हा म्हणून आमच्या चॅनलचं नाव आहे भटकंती वाइब्स. जंगलात आल्यावर तुम्हाला काय आयता रोड भेटणार नाही. तुम्हाला वाटा शोधायच्यात आणि तुम्हाला जिथं जायचं तिथं जायचं. आता आम्ही पोचलोय सुहासच्या सासरी लंच करण्यासाठी. हे बघा हे भुकेने व्याकुळ झाले होते. हे बसले जेवायला. जेवणाचा मेनू आहे बकऱ्याचा ह्यो हड्डो मोठो. हा ते फ्रेश व्हा तिथं झोपा आतमध्ये. हा बघ हा गाडीत बसणार जेवणार झोपणार डॉट 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 परत जेवण झोपणार. कधी बघितला होता तुम्ही या माणसाला जेवण वाढताना. हे सुहास आहे सासरे. आम्ही जेवतो आता मस्तपैकी आम्ही जेवतो आणि नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आहे कारिवडेमध्ये. बघा मस्तपैकी घरी बनवलंय मटण. आता आम्ही मारतो ताव. काय रे एकदम मस्त. एक नंबर एक नंबर. एक नंबर. मस्तपैकी जेवून आता बसलेलो आहे आणि आमचे 4 हे मणके आहेत हे पडलेले आहेत. सुहास जेवतोय. बस काय पाहिजे काय. मी भाजली थोडं. मस्तपैकी आता थोडा आराम करतो मग निघणार सावंतवाडीसाठी. चला आता आपण निघालोय सुहास गावडेचा सासरवाडीतून सावंतवाडी. तिथून मग डोंबिवली. चला आपण आता येऊन पोचलोय ते सावंतवाडी मधल्या मोती तलावाजवळ. हा बघा मोती तलाव. सावंतवाडीमध्ये लाकडी खेळणे हे फेमस आहेत आणि तुम्हाला जर ते घ्यायचे असतील मोती तलावाजवळ ह्या गल्लीत ही लाकडी खेळणी भेटतात. चला आपण जाऊया ती खेळणी घेण्यासाठी. चला बघू. हे पहिलं दुकान भेटलंय जिथे आपण लाकडी खेळणी घेण्यासाठी आलोय.
चला बघूया आतमध्ये लाकडी खेळणी कशी आहे. घेतो तू 50 नाही द्यायच लागेल ना, मी तुला त्यात देऊन टाकतो. 70 लाव 170 करा. आम्ही दोन 250 करा 300 रुपये. आम्ही हे घेतलं, आम्ही सगळ्या पोरांनी हे घेतलं. आता काय काय वेगवेगळं घेतलं आहे. माझे किती झाले? हे दोन 250 300. लाकडी खेळण्यांची गल्ली. आता आपण चाललोय दुसऱ्या दुकानात. चितारे गल्ली. चितारे गल्ली. बघा, इकडे पण एक दुकान आहे. कोणाला नाव नाही पण दुकान आहे. हे बघा, या साईडला पण दुकान आहेत. चला जाऊया या दुकानात. चालायला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना. जाऊया आपण आपल्या गाडीजवळ. आणि हे बघा, ही गल्ली होती ती लाकडी खेळण्यांची, आणि त्याच्या समोरच आहे मोती तलाव. बाळकृष्ण आईस्क्रीम पार्लरमध्ये आलेलो आहे ते आईस्क्रीम खाण्यासाठी. गरम खूप होत आहे, तर आता थोडं थंड होऊया. हे आईस्क्रीम पार्लर फेमस आहे आईस्क्रीमसाठी. चला तर खाऊया आता आईस्क्रीम. बाळकृष्ण आईस्क्रीम पार्लरचे फेमस कॉकटेल आईस्क्रीम. थँक्स टू गिरीश. अरे ऐसे थँक्यू बोला त्याला. थँक्यू गिरीश. फोटो काढायचा राहिला ना, लगेच खायला चाललं इथे ठेवा ना, आता काढा सेल्फी. चला आता आईस्क्रीमवरती ताव मारूया मस्तपैकी. अशा प्रकारे आपली सावंतवाडीची टूर ही कंप्लीट झालेली आहे. सो आता आपण निघालो आपल्या घरी डोंबिवलीला. सो कशा काय आमचे 4 दिवस गेले आम्हाला पण कळलं नाही. खूप मजा आली. सगळ्यांच्या घरी आम्ही ज्यांच्या घरी आम्ही स्टे केला.